दारांना विनंती करतो टॉस बॉक्सवरती यायचं आहे. थोडा टेक्निकल इश्यू आहे तो सॉल्व्ह. हॅलो. चला सारसोली संघाचा कर्णधार. ओके. हॅलो. कोकण संघाचा कर्णधार येथे हजर आहे. तर श्री सोमनाथ संघ सारसोली संघाचा कर्णधार आपण चला टॉस सोडून घ्यायचा आहे. स्वप्नील वाजंत्रीला मी विनंती करतो की दोन्ही संघाचा टॉस सोडून घ्यायचा आहे. आपण या स्पर्धेतील हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातला हा होणारा पहिला सामना जय महाराष्ट्र कोपगण विरुद्ध श्री सोमनाथ सारसोली. नाही पहिली स्टार्ट आहे. नको नको. कोणी टॉस जिंकला. तर टॉस बॉक्स पासून जय महाराष्ट्र कोपगण संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. आणि इथे दोन्ही संघाला मी विनंती करतो की आपण इथे खेळाडू कक्ष इथे आयोजित आहे. तर मी दोन्ही संघ हे त्या खेळाडू कक्षातूनच फलंदाजीला व क्षेत्ररक्षणाला जातील. चला मी सारसोली संघाला विनंती करतो की आपले फलंदाज ह्या पॅव्हेलियन बॉक्स मधून जायचं आहे. जे स्पर्धेचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते कृपया सगळ्या खेळाडूंसाठी आहेत. तर ते फॉलो झाले पाहिजे. कारण की ही जय बजरंग आयोजित स्पर्धा भाजपा चषक ही स्पर्धा अख्ख्या जगभर लाईव्ह प्रदर्शित केली जाते. आणि ती ZT लाईव्ह रोहस यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्यात येत आहे.
आज तसं पाहायला गेलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून कालचा दिवस अतिशय सुरेख राहिला गेला आणि कालच्या दिवसात आपण पाहायला गेलं तर के बी खैरा हा ग्रुप अंतिम 3 संघामध्ये प्रवेश केलाय आणि आजच्या दिवसाचा हा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसाचा पहिला सामना आपल्याला पाहायला भेटीस येतोय. जय महाराष्ट्र कोपगण विरुद्ध श्री साईनाथ श्री सोमनाथ सारसोली. मी दोन्ही संघाच्या 12th मॅचला विनंती करेल की आपण आपला 12th मॅच चेंडू पडण्याच्या आत पाठवायचा आहे, अन्यथा त्याही गोष्टीची दाद दखल घेतली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल. कारण की या स्पर्धेत आपण पाहायला गेलं तर भरघोस पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. उत्कृष्ट फलंदाज असेल, उत्कृष्ट बॅट्समन असेल, मॅन ऑफ द सिरीज असेल, मॅन ऑफ द मॅच असेल आणि प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच देखील असेल आणि त्या मॅन ऑफ द मॅचसाठी आपल्याला पाहायला मिळतील घरघोष अशी पारितोषिक देण्यात येते. एक सनग्लास असेल, मग स्पोर्ट्स कॅप असेल, मग मालिकेवरचं सामनावीराचा चषक असेल. तर दोन्ही संघाने विनंती करतो की आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. मी कोकण संघांना विनंती करतो विलंब नको. आजच्या दिवसातील हा शेवटचा दिवस आहे या भाजपा चषकातला आणि या शेवटच्या दिवसात प्रत्येक सामना हा दिलेल्या वेळेत सुरू होईल आणि आज भाजपा हा सकाळचा सत्र आणि आमचे ऑफिशियल सूत्रसंचालन करणारे आणि या रोहा मुरुड अलिबाग तालुक्यात एक चांगलं गोड आवाज त्यांच्या माध्यमातून क्रिकेटचं कमेंटेटर केलं जातं असं मी विनंती करतो व्यासपीठावर. प्रदीप सर हे देखील दिलेल्या वेळेत आल्यात. आम्ही भाजपा चषकात त्यांचं हार्दिक असं स्वागत. आमचे ऑफिशियल समालोचक तर या सामन्यासाठी आणि या दिवसासाठी आपले ऑफिशियल पंच असतील महेशजी बोरकर सर, तर या पहिल्या सामन्याचं धावतं वर्णन मी आमचे ऑफिशियल समालोचक प्रदीप सर यांचं इथे आगमन झालंय. तर या धावत्या सामन्याचं समालोचन मी कॉमबॉक्समध्ये बदल करतोय आणि घेऊन येतोय प्रदीप सर यांना. धन्यवाद.
हेलो हेलो चेक. हेलो. सुस्वागतम सुस्वागतम. आपण पाहतोय भाजप चषक 2025 जय बजरंग क्रिकेट संघ वळखे बी संघ आयोजित क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळतोय. ॲडव्होकेट श्री महेशजी मोहिते साहेब भाजपा जिल्हा सरचिटणीस दक्षिण रायगड, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट सौ मनस्वी महेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. मुख्य आयोजक जर पाहिलं तर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत जय बजरंग वळके बी आणि त्यांचं सर्व ग्रामस्थ. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. स्पर्धेचा आपण जर पारितोषिक पाहिलं रोख रक्कम प्रथम क्रमांक 50,000 आहे. दुसरा दिवस आजच्या दिवसातील ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला सोमनाथ सारसुलिया त्यांच्या विरोधामध्ये संघ आपण पाहणार आहोत. जय महाराष्ट्र कोकण या संघामध्ये लढत पाहायला मिळतोय. हेलो हेलो चेक. हेलो 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 चेक. हेलो हेलो. तर पहिल्या सामन्याला सुरुवात होतोय. सोमनाथ सारसोळी संघाचे हे आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एक भव्य दिव्य क्रिकेटची ही पर्वणी आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टी आयोजित क्रिकेटची स्पर्धा. मुख्य मार्गदर्शन पाहिलं ॲडव्होकेट महेशजी मोहिते, त्याचप्रमाणे जय बजरंग वळके बी संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. जे क्रीडा संकुल आपण या ठिकाणी पाहतोय. सोमनाथ सारसोली संघाचं क्रीडा संकुलावर त्या क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली मॅच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. संकेत आणि त्याच्या साथीला जर पाहिलं अमित बेनारे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण जर पाहिलं तर मात्र क्रिश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला. 4 षटकांची लढत असणार आहे. पहिलं षटक पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक. एक चांगला सामना नक्कीच पाहायला मिळणार आहे या दोन संघादरम्यान. पुन्हा एकदा या ठिकाणी आलेल्या सर्व क्रीडा रसिक मायवा प्रेक्षक व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्य सुसर्वदा. 14 विद्या 64 कळांचा अधिपती बुद्धीचा देवता श्री गणरायाला वंदन करून तसेच महाराष्ट्र राज्याचे अरदैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. पहिला चेंडू क्रिस पाटील कोणती ट्रॅकवर सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हो, चांगला चेंडू राहिलाय. अगदी समोर टाकलेला चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्लो राहिला. डॉट चेंडूचे सांगता झाले. क्रिश पाटील गोंजी ट्रॅकला आपण पाहतोय. ज्याचाच PNP चषकामध्ये देखील त्याला संधी मिळाली क्रिकेटचा खेळ खेळण्यासाठी. आज RTPL मध्ये देखील चांगला त्याची कामगिरी राहिली. PNP चषकामध्ये देखील आपण या खेळाडूला खेळताना पाहणार आहोत. जसं जसं मात्र या ठिकाणी खेळ खेळतोय तसं मात्र त्याचा खेळ देखील या ठिकाणी हो पुन्हा एकदा चांगला दाटणीचा चेंडू राहिलाय. गुडलाईन स्फोटला आदळल्यानंतर संकेतला मात्र थांबवलं गेलं. संकेतकडे क्षमता आहे मात्र खऱ्या अर्थाने गोलंदाज देखील तेवढा ताकदीचा पाहायला मिळतोय. संकेतवरती थोडेसे या ठिकाणी दबाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज राहिला. आधीचा चेंडू टप्पाचा राहिला ना तो थोडा खाली राहिला. मात्र दुसरा चेंडूचा विचार केला. थोडासा गुडलाईन स्फोटला आदळला गेला. बॅटच्या अगदी खालून चेंडू निघून गेला. डॉट चेंडूची सांगता झाली. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ पाहिला. धावा मात्र धावपळकावरती कोणतेही पाहायला मिळत नाही. पॉवर प्लेचे षटक आहे. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच क्रिश पाटीलचा असेल. जय महाराष्ट्र कोकण विरोधामध्ये सोमनाथ सारसोली संघाला पाहतोय. ओहो, या ठिकाणी पहा सफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला फलंदाज. एक धाव तर पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. तर मात्र या ठिकाणी बॅटकट नाही ना लेग बायच्या सुरुवात 2 धाव पूर्ण केल्या गेल्या. मात्र या ठिकाणी अजून देखील पाहिलं बॅटच्या सहाय्याने कोणतीही धाव मात्र आली नाही. 2 धावा धावपळकावरती लेग बाईकच्या स्वरूपामध्ये 3 चेंडूचा खेळ पण पाहिला. चांगली सुरुवात केली क्रिश पाटीलने. जर या स्लिपमध्ये शत्रुत्वाने हा चेंडू अडवला होता तर मात्र त्या देखील धावा आल्या नसत्या. मात्र या ठिकाणी पहा थोडीशी चुकी झाली आणि त्या चुकीचा आपण जर विचार केला 2 धावा धावपळती लगावल्या गेल्या. हो, आता मात्र आक्रमण रूप धारण केलंय. मात्र फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केला होता ना. चेंडू पळीचा झाला व्यवस्थित मेळ आणि या ठिकाणी फलंदाचा मात्र बाद झालाय.
तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी पहा, ज्या जय मराठा कोकण संघाचा जो गोलंदाज आहे क्रिश पाटीलने, त्याच्यावरती खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना, संकेतवरती वारंवार या ठिकाणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती प्रेशर देखील आपल्याला पाहायला मिळालं. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं त्या मिड विकेट क्षेत्रामध्ये फटका एक्झिक्यूट करायचा होता, मारायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही झाला. त्यानंतर पाहिलं त्या ठिकाणी सेल पकडलं गेलं, चांगला सेल त्या ठिकाणी पकडलं गेलं आणि महत्वाचा बिग ब्लो फलंदाज बाद झालाय. संकेत सारखा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय. चांगला ब्रेक थ्रू आपल्या संघासाठी मिळवून दिला 2 या धावसंख्येवरती. या ठिकाणी सोमनाथ क्रिकेट संघ सरसोली संघाचे मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने आमचे मार्गदर्शक दिनेशजी पवार साहेब यांचं आगमन झालं. मी त्यांना विनंती करतोय दिनेशजी पवार साहेबांना की आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. क्रिश पाटील पुन्हा गोलच्या ट्रॅकवर सज्ज झालाय. हो, चांगला दर्जाचा टप्पा होता चेंडूचा, मात्र बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू या ठिकाणी दिशा बदलली गेली. फलंदाजीसाठी आपण पाहिलं तर मात्र रोहन पवार आलाय. त्याच्या बॅटमधून या ठिकाणी दुहेरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा या ठिकाणी सरसत असताना 4 टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतोय. रोहन सातत्याने या मैदानावरती सराव करत असतो आणि या मैदानाची पुरेपूर त्याला माहिती आहे. खेळपट्टी देखील रोहननेच या ठिकाणी जशी काही तयार केले. जी क्रिकेटची हा खेळ आपण पाहतोय, जो भारतीय जनता पार्टीचा हा चषक पाहायला मिळतो 2025. हो, क्या बात है, अफलातून फटका. या ठिकाणी शक्तीचा आणि युक्तीचा वापर केला गेला. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्राच्या बाहेर आलाय. चौकार. आहे या नावाचा रोहन पवारचा. नक्कीच आपण जर पाहिलं रोहन पवार सातत्याने सराव करत असतो आणि प्रामुख्याने या खेळाडूकडे अगदी चांगल्या या ठिकाणी खेळाडू म्हणून पाहिलं जातं. त्याच्याकडे आपण जर पाहिलं खेळ पाहिला अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू आहे. गोलंदाजी असेल की फलंदाजी क्षेत्ररक्षण देखील नेहमी सातत्याने रोहन पवारचा चांगला राहिलेला आहे आणि ती गरज आहे संघाला रोहनची. जे धावा आल्या येत नव्हत्या, मात्र रोहन जेव्हा आला त्यानंतर रोहनच्या बॅटमधून 6 धावा पाहायला मिळतात वैयक्तिक. टोटल स्कोअर पाहिला तर मात्र सांघिक संघाची धावसंख्या जर पाहायला गेली सारसोली संघाची 1 बाद 8 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतोय. पाऊलपैकी षटक चालू असताना आपण पाहिलं संकेतला मात्र स्वस्त्यामध्ये बाद केलं. संकेत मात्र या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांची आणि आपल्या पाठीराख्याची थोडीशी निराशा पाहायला मिळाली, मात्र ती निराशा या ठिकाणी पूर्ण करताना पाहायला मिळतोय रोहन पवारच्या माध्यमातून. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न, मात्र आपण पाहिलं 6 चेंडूचा आतापर्यंत खेळ राहिला. अमित स्ट्राईकला येतोय. दुसरं षटक चालू असताना षटक क्रमांक पहिलं मात्र संपलं. क्षेत्रांची व्यूहरचना जर पाहिली तर मात्र या ठिकाणी बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर मात्र क्षेत्ररक्षण विखुरले देखील आपण पाहणार आहोत. एक चांगली स्पर्धा पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने सारसोली ग्रामस्थांचं देखील या ठिकाणी आणि या क्रिकेट मंडळाचं देखील मी स्वागत करतोय की त्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी जे मैदान उपलब्ध करून दिलं त्यांचं देखील मी ग्रामस्थ मंडळ वलक्याच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आमचे सहकारी समालोचक मॅन फ्रॉम किल्ला किशोरजी कोकरे सरांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. कोणत्या ट्रॅकवर आपण पाहतोय आयुष मोकल दाखल झाला षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. आयुषकडे देखील क्षमता आहे, मात्र अमितला या ठिकाणी गिअर चेंज करावा लागेल. धावा मात्र घ्याव्या लागतील. आज सारसोली संघ स्वप्न घेऊन या मैदानात दाखल झालाय, कारण घरचं मैदान आहे. म्हणजे घरच्या मैदानावरती या ठिकाणी त्यांच्याकडे एक वेगळी ऊर्जा नक्कीच पाहायला मिळणार आहे. फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू खेळायचा होता, मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आपण पाहिला बाउन्स झाला. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित विसावला नाही, मात्र या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्येचा विचार केला तर मात्र 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आयुष पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सजवलं राईट आर्म राऊंड मारा करण्यासाठी. चांगला चेंडू राहिला. आता मात्र रोहनला देखील या ठिकाणी थांबवलंय. सरसोली ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे पाठीराखे त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. आज आपल्या गावातील संघ या आपल्या घरच्या मैदानावरती खेळ करतोय, म्हणजे त्याच्यावरती देखील दबाव असणार आहे, यात कोणती शंका नाही.
हो, या ठिकाणी बॅक फुटला सरसून चेंडूला कट करायचं, स्क्वेअर कट क्षेत्रामध्ये या ठिकाणी ढकलायचं होतं, मात्र चेंडूचा व्यवस्थित संपर्क नाही झाला. सुरुवातीला आपण पाहिले 2 चेंडू रोहनने चांगले खेळले, असं वाटत होते की या ठिकाणी धावा येतील, मात्र धावा थांबवण्याचा प्रयत्न आयुष मोकलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला आयुष मोकल. पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न राहिला, गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल या ठिकाणी रोखू शकत नाही, सिंगल कंप्लीट केली गेली. मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी आपण पाहिलं. जर यदा कधी हा चेंडू सुटला असता नक्कीच सीमा पार देखील झाला असता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सूरजच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला तर धावा पाहायला मिळतात फलकावरती 10 धावा. धावांपासून थांबवलं या संघाला. आता मात्र संघर्ष करावा लागेल, धावा जमा करावा लागतील या मॅच मध्ये. जर आपल्याला आपला चांगला खेळ करायचा असेल तर मात्र अस्तित्व टिकवायचं असेल तर मात्र या ठिकाणी धावांचे देखील तुम्हाला ओघ घ्यावा लागेल, धावा जमा कराव्या लागतील. अमितच्या बॅट मधून फटका आलाय, मात्र फटका फसला गेला, जाळं अंतरलेला, जाळ्यामध्ये अमितचा मासा सापडला गेला. फलंदाज मात्र या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित राहिलेत आपले सर्वांचे लाडके यश किराणामालाचे व्यापारी तसेच चंडेरा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि सारसोली क्रिकेट मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष दिनेश शेठ पवार यांना साहेबांना विनंती करतोय की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपले या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. गुरुग्राम पंचायत वलकेचे विद्यमान सदस्य संतोषजी भगत यांच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. तरी मी दिनेशजी पवार साहेबांना विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन असं व्हायचं आहे. अनेक दानशूर व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने एक दिलदार व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून खरंच या ठिकाणी मी त्यांचं कौतुक करेल की सातत्याने या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करायची संधी देतात आणि त्या संधीचं नक्कीच आज आम्हाला सोनं झाले, कारण बऱ्याच स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धा मिळत असतात समालोचन करण्यासाठी. पुण्यात गोलंदाजी ट्रॅकवर आयुष मोकल झालाय, फटका फसलाय, मात्र निर्जळ स्थळी त्या ठिकाणी चेंडू लँड झालाय. कव्हर क्षेत्रामध्ये शॉर्ट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक मात्र पोहोचपर्यंत चेंडू मात्र या ठिकाणी पाहिलं तर मात्र धरणीवरती लँड झालाय. धावसंख्येचा विचार केला, षटक क्रमांक दुसरं संपलं, 2 षटकांचा खेळ पाहिला तर मात्र धावा जमवल्या सारसोली या संघानं 12 धावा. म्हणजे पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या, मात्र या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये फक्त आणि फक्त आयुष मोकलने 4 धावा खर्च केल्या. एक कंजूस तिक्कट मारा मात्र या गोलंदाजाने केलाय. 12 धावा धावफलकावरती सारसोली संघ सहजासहजी अशा धावा कमी पाहायला मिळत नाही, मात्र आज या जय मराठा कोकण संघाच्या गोलंदाजाने त्यांना थांबवलंय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मात्र घरच्या मैदानात खेळ करतोय त्याच्यावर थोडा दबाव देखील पाहायला मिळतोय. काही खेळाडू सकाळच्या 9च्या ट्रेनला या ठिकाणी मैदानात दाखल झालेत, मग ते देखील प्रवास करून थकले असतील. मात्र या ठिकाणी आता कारण सांगून आपल्याला काही जमणार नाही. या ठिकाणी मात्र तुम्हाला धावा तिकडे जमा कराव्या लागतील. आज मात्र तुम्ही मैदानामध्ये उतरलात, त्या धावांचा या ठिकाणी डोंगर तुम्हाला मात्र रचावा लागेल. अजूनही जर पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे 12 चेंडूचा विचार केला कमीत कमी 12 चेंडूमध्ये 20, 25, 30 धावा जर येऊ शकतायत तर नक्कीच आपण थोडासा जर पाहिलं तर सेफ टार्गेट देखील उभारू शकताय. रोहन पवार आहे, जर आपण पाहिलं 3ऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. संघाला सावरण्याचं काम नक्कीच केलंय, मात्र या ठिकाणी संघाला सावरण्याचं काम करत असताना देखील धावसंख्या देखील या ठिकाणी घ्याव्या लागतील, जमा कराव्या लागतील या फलंदाजाला. कुंदन आला गोलंदाजी ट्रॅकवर, षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी रोहन पवार जो खऱ्या अर्थाने तारण अर्थाची भूमिका बसवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ती भूमिका पाहायला मिळणार का? हो, मोठा फटका या ठिकाणी, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑफ मध्ये हा फटका लगावला होता आपण पाहिलं तर मात्र झेल पकडला गेला. रोहनने या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न केले, मात्र कौतुक करावं लागेल क्रिश पाटीलचं. क्या बात आहे, त्या ठिकाणी पहा अतिशय
मोठा फटका होता, ताकदीचा उपयोग केला होता, मात्र त्या ठिकाणी झेल अगदी सीमारेषा नजदीक पकडला गेला, उंचीचा पुरेपूर फायदा केला, उठवला आणि रोहन पवार सारखा फलंदाज मात्र झेलबाद होऊन माघारी परतलाय. तर मात्र धावसंख्या थांबली गेली. या मात्र धावा आता थांबायला लागल्यात. ब्रेक देखील मध्ये स्पीड ब्रेकर देखील रोहन पवारचं राहिलं, रोहन पवारला थांबवलं गेलं. तीन फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. आपण जी स्पर्धा पाहतोय भाजप चषक 2025 जय बजरंग वलखे यांच्या माध्यमातून जी स्पर्धा YouTube लाईव्ह माध्यमाच्या पाहतोय, GT स्पोर्ट्स YouTube चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळते. हो क्या बात है, अफलातून नजाकत सर्व काही फटक्यामध्ये पाहायला मिळाले. मनीष पवारच्या बॅट मधून पॉवरफुल या ठिकाणी फटका आलाय. बॅक डीजे खऱ्या अर्थाने मनीषला आपण पाहिलं ना, सातत्याने सलामीला येत असतो, मात्र या ठिकाणी एक स्ट्रॅटेजी वेगळी रणनीती पाहायला मिळेल सारसोले संघाच्या माध्यमातून. मनीषला या ठिकाणी जर पाहिलं 5व्या क्रमांकासाठी पाठवलं गेलं, मात्र मनीष सातत्याने पाहिलं ना संघासाठी नेहमीच धावेंसाठी भुकेलेला असतो, धावा जमवण्याचा कार्य जर सातत्याने आपण पाहत असतो. पहिला चेंडूवरती त्यांनी या ठिकाणी पहिला चौकार लगावला गेला. टोटल स्कोर पहिल्या धावपळकावरती सारसोली संघाच्या तर 16 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. कुंदनवरती हल्ले चढवायला सुरुवात झाले आणि खऱ्या अर्थाने संघाची गरज आहे, ती गरज मात्र पूर्ण करावी लागणार आहे या फलंदाजाला. मनीष पवार चांगली फलंदाजी करत असतो सातत्याने, मात्र त्याची आज संघासाठी खूप गरज आहे, कारण संघ संकटात सापडलाय. या संकटातून मात्र बाहेर निघावं लागेल, काढावं लागेल श्री सोमनाथ सारसोल या संघाला. कुंदन देखील चांगली गोलंदाजी करत असतो, मात्र आता सुरुवात केली, गाडी टॉप गिअर मध्ये टाकण्याचा प्रयत्न देखील राहिलाय फलंदाजा. एक चांगला सामना आपण पाहतोय. एका बाजूला जय महाराष्ट्र कोकण संघ त्या ठिकाणी गोलंदाजी क्षेत्ररक्षण करत असताना, तर धावा जमवण्याचा प्रयत्न नक्कीच श्री सोमनाथ क्रिकेट संघ सारसोली यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जय बजरंग क्रिकेट संघ वलके आयोजित क्रिकेटची स्पर्धा जे खऱ्या अर्थाने पाहतोय श्री सोमनाथ क्रिकेट संकुलावरती ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक जर पाहिलं तब्बल 50,000 रुपये आहे, द्वितीय पारितोषिक 25, तृतीय क्रमांक 12,000, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, इतर बरेचसे बक्षिसांची जाहिरात आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. कुंदन कोणती ट्रॅकवर सज्ज झाला, राईट आर्म राऊंड, पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी गल्ली क्षेत्रामध्ये चेंडूचा पाठलाग चालू आहे, मात्र चेंडू सीमा पार आलाय. आणखीन एक चौकार. आणि या ठिकाणी पहा 2 चेंडूवरती 2 चौकार देखील आले गे. 20 धावा धावपालकावरती. खऱ्या अर्थाने मनीष मात्र या ठिकाणी दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या मात्र यायला लागल्यात. क्षमता आहे कुंदनला या ठिकाणी आता मात्र विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागेल. हो, फ्लाइट एक चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून थोडा दूर ठेवला गेला. डॉट चेंडूची सांगता झाली. 20 धावा धावपालकावरती राहिल्यात. पहिला चेंडूचा विचार केला, विकेट आली, नंतर चौकार डॉट आलाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक राहिलेत या षटकातील. गोलंदाज पुन्हा सज्ज झालाय. लोअर फुटासमध्ये चेंडू या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न देखील राहिला होता, मात्र या ठिकाणी चेंडू फळ्याचा व्यवस्थित मेळ नाही झाला आणि खऱ्या अर्थाने या चेंडू मात्र तिथे राहिला. तत्पर मात्र कोणतीही धाव आलेली पाहायला मिळत नाही. डॉट चेंडूची सांगता झाले. खऱ्या अर्थाने कुंदनचं कौतुक करायला तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर आपण असं वाटतं धावा येतील, मात्र
8 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या. 2 चेंडू डॉट आले. शेवटचा चेंडू आहे या तिसऱ्या षटकातील. या चेंडूवरती मोठी धावा येणार का की एखादा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. ओ हो क्या बात आहे. पुलर लेनचा चेंडू होता. मनीषला थांबवलं गेलं. चांगल्या धाटणीची गोलंदाजी पाहायला मिळाली. आज मात्र जय महाराष्ट्र कोकण संघ या ठिकाणी कौतुकास्पद गोलंदाजी करतोय. पहिलं षटक जर पाहिलं क्रिश पाटीलचं याच्यामध्ये 8 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर मात्र आयुषने 4 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकाचा विचार केला कुंदनने देखील या ठिकाणी 8 धावा खर्च केल्या. टोटल स्कोअर पाहिला 3 षटकाच्या समाप्तीनंतर तर मात्र 20 धावा धावपळकावरती. मी विनंती करतोय शिव मराठा चांदगाव संघाचा कर्णधार आणि प्रणय 11 सारसोली संघाचे प्रणवी 11 सारसोली संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय आपला हा पूर्वार्ध संपल्यानंतर आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. प्रणवी 11 सारसोली संघाचा कर्णधार आणि त्याचप्रमाणे शिव मराठा चांदगाव संघाचा कर्णधार. माझा आवाज नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचत असेल. आपण सज्ज राहायचं आहे. ही षटक संपल्यानंतर आपण नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. 20 धावा धावपाल करते. अजूनही खऱ्या अर्थाने मॅच मध्ये आपण येऊ शकताय कारण हे चौथं षटक आहे. फलंदाज शुभम आहे. शुभम जर पाहिला तर गोलंदाजीचा हा सारसोली एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. मात्र फलंदाजीमध्ये करिश्मा होणार का या फलंदाच्या माध्यमातून. परंतु कधीही आपण जर त्याला पाहिलं विचारलं ना तर तो कधी दबाव घेत नाही. तो दुसऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो असा हा खेळाडू आहे. मात्र आता दबाव राहिलाय सारसोली संघाच्या खेळाडू. या दबावातून बाहेर यावं लागेल. धावा जमा कराव्या लागणार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर चौथं षटक घेऊन आलाय. कुर्वेश हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. रेटम राहून खोलवर टाकायचा चेंडू. धावांपासून आता मात्र संघर्ष चालू आहे. झगडत आहे त्या ठिकाणी धावा जमवण्यासाठी. धावांची या ठिकाणी पाहिलं दमछाक फुटलंय धावा जमवण्यासाठी. डॉट चेंडू आलाय. सन्मान दिला खऱ्या अर्थाने मात्र या चेंडूवरती कोणतीही धाव आली नाही. पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न राहिला होता मात्र जेव्हा टान्स पाहिला फलंदाजाचा की स्टेप आउट करतोय व्हेरिएशन केलं कुर्वेशा गोलंदाजाने. समोर चेंडू टाकल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. डॉट चेंडूची सांगता झाली. 20 धावा धावपळकावरती. पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर गोलंदाज. हो चांगला फटका ठिकाणी सजवला गेला. मिड विकेट क्षेत्रामध्ये अफलातून क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू हातामधून निसटला गेला. संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. अरे म्हणतो एका टंग्यात त्यालाही पुण्यात धन्यवाद डीजे. तर मात्र सुरुवात केले षटकाराने. 26 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही वेळ गेली नाही. वेळ आणि खेळ कधी बदलेल याचं काही नियम नाही. खेळ बदलायला सुरुवात झाली. कुर्वेशवरती हल्ला झालाय. हो या ठिकाणी पहा असं पळवून मारण्याचा प्रयत्न होता मात्र फलंदाज सुखरूपरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. एक धाव किती महत्वाची आहे. एक धाव. 27 धावा धावपळकावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. या 2 चेंडूवरती काहीसा वेगळा करिश्मा पाहायला मिळणार का. ही स्पर्धा आपण पाहतोय जीटी यूट्यूब स्पोर्ट्स चॅनलच्या माध्यमातून तुषारजी शिंदे आणि त्यांची संपूर्ण ही टीम. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं चांगली क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून या यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाज कुर्वेश सज्ज झाला या ठिकाणी. ओहो क्या बात है. अफलातून ताकदीचा पुरेपूर वापर केला. चेंडूचा या ठिकाणी खरपूस समाचार. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये आलाय. संघर्षाचा हा षटकार.
वरती पाहायला मिळत आहेत. हॅलो दबावामध्ये नक्कीच पाहायला मिळतोय, कारण या ठिकाणी हाणामारीचा षटक आहे. फ्लॉगवरचं अंतिम षटक असताना आपण पाहिलं, षटकार आल्यानंतर दबाव पाहायला मिळालं. वाईटचं या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतोय, म्हणजे धावांची जी गरज असताना इकडे पाहिली. एक धाव मात्र या ठिकाणी वाईटच्या स्वरूपात आली, 34 धावा. तर म्हणजे जर एखादा षटकार आला तर कमीत कमी 40 धावा होऊ शकतात, आणि सकाळच्या सत्रामध्ये या धावा देखील रोखण्याचा प्रयत्न नक्कीच सारसोली संघ करू शकतोय. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय, झेल मात्र हातातून निसटला गेला. ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने जर पाहिलं की सकाळी आंघोळ केलेलं साबण हाताला राहिले की का, मात्र या ठिकाणी जर बॅकवर्ड शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये झेल सुटला गेला. तत्पर मात्र एक धाव कंप्लीट केली. षटक क्रमांक 4 संपलं, पूर्वार्ध संपला. या पूर्वार्धामध्ये जर पाहिल्या, प्रथम फलंदाजी करत असताना सोमनाथ सारसोली संघाने धावा जमा केल्यात 35, म्हणजे येणारे 24 चेंडू 4 षटकामध्ये 36 धावांची गरज असणार आहे. जी स्पर्धा आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी आयोजित, त्याचप्रमाणे जय बजरंग क्रिकेट संघ वळके यांच्या माध्यमातून. तर मी विनंती करतोय, शिव मराठा चांदगाव संघाचा कर्णधार आणि प्रणवी 11 सारसोली संघाचा कर्णधार, चला आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. त्या ठिकाणी स्वप्नील वाजंत्रे आहेत. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. जसं उत्तरार्धाला सुरुवात होईल तशी मी किशोरजी कोकरे सरांना विनंती करतोय. तर जसं या उत्तरार्धाला सुरुवात होईल, कॉम्बॉक्स मध्ये बदल होईल, ज्यांचा आपण आवाज ऐकणार आहात मॅन फ्रॉम केरला. आणि आज या 2025-2024 मध्ये जास्तीत जास्त स्पर्धा खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या गेल्या, त्यांचा मात्र आज आपण आवाज ऐकणार आहात. मी मात्र थोडासा थांबतोय. धन्यवाद. हॅलो तर मी विनंती करतोय, प्रणवी 11 संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी यायचं आहे. तर शिव मराठा चांदगाव संघाचा कर्णधार उपस्थित राहिलाय. तर मी विनंती करतो सन्माननीय दिनेशजी पवार साहेबांना आपण या ठिकाणी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा गोल करायचा आहे. दिनेशजी पवार साहेबांना विनंती करतोय, आपण या ठिकाणी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा गोल करायचा आहे. प्रणवी सारसोली आणि त्यांच्या विरोधामध्ये शिव मराठा चांदगाव या संघादरम्यान आपल्याला लढत पाहायला मिळतोय. प्रथमतः दोन्ही संघासाठी विशेष बेस्ट ऑफ लक असणार आहे. सन्माननीय दिनेश पवार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी गोल हवेत केला जातो. तर मात्र नाणेफेकीचा गोल जिंकलोय. तर मात्र प्रणवी 11 सारसोली या संघाने आपला निर्णय काय असणार आहे. तर समोर संघ देखील चढत ताकदीचा शिव मराठा चांदगाव कमीत कमी किती धावापत्र रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. 40च्या आसपास. ओके, धन्यवाद. दोन्ही संघासाठी विशेष बेस्ट ऑफ लक असणार आहे. तर मात्र कॉम्बॉक्स मध्ये बदल झाला, त्या ठिकाणी आवाज ऐकणार आहोत मॅन फ्रॉम किल्ला किशोरजी कोकरे सर यांचा. धन्यवाद. हॅलो चिक हॅलो 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 चिक हॅलो चिक हॅलो 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 चिक. थँक्यू सो मच. कॉम्बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकला. या विभागातील नामवंत समालोचक किंबहुना रोहा तालुक्यामध्ये ज्यांचा आवाजाची दखल खऱ्या अर्थाने घेतली गेली असे आमचे गुरुवर्य प्रदीपजी भोईर सरांना तुम्ही ऐकलत. आपण पाहतोय जय बजरंग वळके आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा, अर्थातच भाजपा चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं, मायबाप प्रेक्षकांचं आणि मैदानाच्या आतमध्ये खेळणाऱ्या गुरुमान प्रेक्षकांचं मी समालोचक किशोर कोकरे हृदयाचा अंतकरणापासून हार्दिक असं स्वागत करतोय. मैदानाच्या आतमध्ये महत्वाची लढत. एका बाजूला टीम श्री सोमनाथ क्रिकेट संघ सारसोली विरोधामध्ये खेळत असताना जय महाराष्ट्र कोकबन या दोन संघादरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे.
पहिला पूर्वार्धाचा डाव संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना कोकबन सारसोली संघाने धावा बनवल्या. तब्बल 35 धावा बनवल्या. 36 धावांचा टार्गेट सेट केलंय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सूरज आणि त्याच्या साथीला आयुष्य 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आघाडीला येत असताना आपल्याला पाहायला मिळाले की मौळा 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. शुभम पहिलं षटक मॅग्नेटिक पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल अडबा पाटणा खेळण्याचा मनसुबा केला गेला. अपील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. लाऊड स्टॉल अपील अगदी अंपासरांच्या भूमिकेमध्ये अगदी तटस्थ पंच आपल्याला पाहायला मिळाले. हा डॉट बॉलनं सुरुवात या इनिंग्स होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिलं षटक तितकंसं महत्वाचं आहे. 6 वेळेला तुम्ही धावांचा पाठलाग करता त्यावेळेला पहिल्या षटकामध्ये धावा येणं खूप इम्पॉर्टंट असतात आणि 6 वेळेला संघ पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनवत नाही ना त्या वेळेला संघ बॅकफुटवरती पाहायला मिळतो. आज बॅटिंग करत असताना सूरज आणि आयुष्यात दोन्ही बॅटर्सला षटकातील पुढचा बॉल कोलबा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलं. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक प्रचंड वेगानं बॉल वरती आले. एक मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. एक सिंगल मात्र रोखू शकणार नाही आहेत. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती आता मात्र खातं खोललं गेलं टीम श्री सोमनाथ जय महाराष्ट्र कुकबन या संघाच्या माध्यमातून खाते इथे मैदानाच्या आतमध्ये खोललं गेलं. आज असं आहे तर सूरज आणि आयुषवरती दोघांचा बॅटमध्ये धावा येतील अशा असेना त्यांना आज आघाडीला धाडलंय आणि आघाडीला आल्यानंतर त्यांच्या बॅटमध्ये धावांची खऱ्या अर्थाने अपेक्षा असणार आहे. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर अडबा बॅटॉन सेटला फटका एक्झिक्यूट केला. फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपलाय. सेल्स संपला. बॅट्समन आयुष साखळ धक्का बसेल. पहिला टीम जय महाराष्ट्र कोकबन संघाला बॅटर आउट. मोठा शिकारी मोठी विकेट या मासची गोल्डन विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केले गेल्याचे ते आयुष या बॅटरला मैदानाच्या बाहेर धाडले. गोलंदाज शुभमने अगदी 3ऱ्याच बॉलवरती विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली आहे. नवीन आलेले बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आपल्याला पाहायला मिळतील. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्टन पुल करायचा होता. याही वेळेला अपील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला. आत्मविश्वास सुद्धा पाहायला मिळेल का? यस डेफिनेटली. दोन्ही आमच्या ऑफिशियल्स अगदी तटस्थ पाहायला मिळाले. सुनील सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या साथीला मेन अंपायर सरांच्या भूमिकेमध्ये आपल्याला महसी बोरकर सर आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आमच्या दोन्ही ऑफिसर्स एकत्र येतील आणि तदनंतर निर्णय आमच्यापर्यंत येईल. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. यस इथे मैदानाच्या आतमध्ये रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये रिव्ह्यूची पडताळणी केली जाते. मैदान पासनाच्या माध्यमातून रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. आपण पाहतो झटी स्पोर्ट्सच्या वाहनाच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. तुषार शिंदे साहेबांच्या माध्यमातून ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळाली आहे. जर या वाहिनीचं कामकाज तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर
इथे डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळाला कल्पेशच्या विरोधामध्ये. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये टीम श्री सोमनाथ सारसोली या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये शुभम आपल्याला पाहायला मिळाले. अप्रतिम गोलंदाजी केली. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी त्यांना केली. 4 चेंडू हाताळल्या, अवघी 1 धाव त्यांना खर्च केली आहे आणि एक महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये त्यांना प्राप्त केली आहे. पिच बॉल लॉप केला डीप मिड विकेटला. अप्रतिम स्ट्रोक खेळला. बॉल निघून चालला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराला पहिला 4 बॉल मध्ये दबदबा पाहायला मिळाला शुभम या गोलंदाजाचा. परंतु ज्या वेळेला कल्पेश आले आणि कल्पेशनं अगदी दुसराच बॉल फेस करत असताना षटकार त्याचा बॅटमन झाला. षटकाराच्या मदतीने 7 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती शुभम षटकातील शेवटचा बॉल उचलण्यासाठी दाखल झाले. राईट ओव्हर द विकेट. पिच बॉल पुन्हा एकदा लॉप केला. फटका इथे मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पाहायला मिळाले. केली जाणार नाही चुकी, कारण माहिती आहे विकेट या मॅचची गोल्डन विकेट आहे. बॅट्समन कल्पेश आता मैदानाच्या बाहेर. पहिला षटक संपला. पहिल्या 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 7 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक दुसरा तळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. विजयांचा वरती आता विश्वास दाखवला गेला. इथून 18 बॉलचा खेळ शेष. 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 30 धावेची आवश्यकता असेल टीम जय महाराष्ट्र कोकण. 29 धावेची आवश्यकता असेल जय महाराष्ट्र कोकण या संघाला. 18 बॉल मध्ये 29 धावा बनवायच्या. आता मात्र साजेदारी अपेक्षित असेल. सूरज आघाडीला आले, त्यानंतर क्रिस त्यांच्या साथीला मैदानाचा बॅटिंगसाठी आलेत. आता धावा बनवायच्यात. सूरज ऑन स्ट्राइक बॉलिंग ट्रॅक वरती. विजय षटकातील पहिला बॉल राईट ओव्हर द विकेट. अडपापाटना खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अपील केली जातीय, परंतु आता अपील मध्ये उत्साह खूप सारा पाहायला मिळाला. एक सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एका सिंगलचा मदतीने धावफलक पुढे सरसाबल. धावफलकावरती धावा 8 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. धावांपासून वंचित ठेवलं गेलं. पहिल्या षटकामध्ये धावा जमा करायचा होता टीम जय महाराष्ट्र कोकण संघाला, परंतु त्यानंतर आलेले गोलंदाज शुभम आपल्याला पाहायला मिळाले. षटकार त्यांच्या विरोधामध्ये कल्पेशने ढोकला. अगदी लगेचच कल्पेशला डगआउटचा दिसला, त्यानं परतवलाय. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. अवघ्या 7 धावा त्यानं खर्च केल्या आणि 2 महत्वाचा विकेट, जिथे आयुष आणि कल्पेश सारख्या एका बल्ला अड्डा बाटरला त्यानं बाद केलाय. आता विजय बॉलिंग ट्रॅकवरती आले. पहिला बॉलवरती सिंगल त्यानं मैदानाच्या आतमध्ये खर्च केल्या. बॅटिंगसाठी क्रिस पहिला बॉल फेस करतील. सफल झाले. अडपा पाटणा खेळायचा होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अपील केली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला, रिव्ह्यूची पडताळणी केली जाणार नाहीये. रिव्ह्यू इथे मित्र उपलब्ध नाही आहेत. मी याकडे लक्ष देतो. टीम श्री सोमनाथ क्रिकेट संघ सारसोली या संघाचं अप्रतिम गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रिस सफल झालेलं पाहिलं. त्यानंतर वेग प्रसंड दिला गोलंदाजाने. त्यानंतर यष्टीरक्षकाचा अभेद घेत असताना हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल मदतीने 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. श्री सोमनाथ क्रिकेट संघ सारसोली आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना प्रभावितपणे करणारी गोलंदाजी खूप सारी महत्वाची राहत असताना आपल्याला पाहायला मिळते.
लो फुलटॉस बॉलर बॅटन सेटला खेळलाय डीप मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल कंप्लीट केले, दुसरा धावाचा प्रयत्न केला गेलाय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट सुद्धा केल्या गेल्या. त्या 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती 10 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुहेरी अंकावरती धावसंख्या पहिला 9 बॉलचा खेळ संपला. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. धाबा येणं गरजेचं आहे आणि अगदी त्या क्षणाला 2 महत्वाचा गोलंदाजांना धाबा रोखलेला आपल्याला पाहायला मिळाल्यात. षटकातील पुढचा बॉल खोलवर टापाचा बॉल. याही वेळेला लाऊड स्टॉल अपील केली गेली. अपील उचलून धरली आहे. लेग बिफोर द विकेट. धक्का बसतो टीम जय महाराष्ट्र कोकण संघाला. बॅटर क्रिस मैदानाच्या बाहेर. केल्यात एक महत्वाचे विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केले. अर्थातच क्रिसला त्यानं मैदानाच्या आतमध्ये धाडलंय. नवीन आलेले बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये मयूर आपल्याला पाहायला मिळतात. मयूर वरती आता खऱ्या अर्थानं अपेक्षा असतील टीम जय महाराष्ट्र कोकण या संघाचा. 10 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. 10 बॉल मध्ये 10 धावा बॅटिंग करत असताना बनवला टीम जय महाराष्ट्र कोकण या संघाने. आता बॅटिंग साठी मयूर. ओपिच बॉल लॉप केला. फटका याही वेळेला मिस टाइम पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल टिपला जाईल. संपलाय मयूरचा खेळ. धक्का बसतो टीम जय महाराष्ट्र कोकण संघाला. कोकण संघाला जे अगदी स्वस्तामध्ये आयुष परतले. त्यानंतर कल्पेश आले. कल्पेश सुद्धा परतले. कृष्ण नाराज केला आणि आता मयूर आले आणि अगदी गोल्डन डकचा शिकार ठरत असताना आपल्याला पाहायला मिळाले. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती गोलंदाज सदाच्या घडीला विजय आपल्याला पाहायला मिळाले. या स्पर्धेतील विकेटचा हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का टीम श्री सोमनाथ क्रिकेट संघ सारसोली या संघाच्या माध्यमातून ते सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. हॅट्रिकच्या उंबरट्यावर ती अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. 5 बॉल मध्ये अवघा 3 धावा खर्च करत असताना 2 बॅक टू बॅकचे धक्के दिले आहेत जय महाराष्ट्र कोकण संघाला. नवीन आलेले बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत ऑन स्ट्राईक आहेत. हॅट्रिकचा बॉल समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला गेला. जिथे एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एका सिंगल वरती समाधान सुद्धा मानावं लागेल. तत्पूर्वी षटक क्रमांक 2 संपोषणात येतोय. पहिला 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 11 अंकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. या षटकामध्ये विजयानं धावा खर्च केल्या 4. 2 महत्वाचा विकेट त्यानं प्राप्त केल्या. शुभमने चांगली गोलंदाजी केली. एक स्वप्नवाद सुरुवात त्यानं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना करून दिली टीम सारसोली संघाला. अवघा 7 धावा खर्च केला. 2 महत्वाचा विकेट. त्यामध्ये आयुष आणि कल्पसारखे 2 मातबर फलंदाजाला बाद केलं. त्यानंतर विजय आले. विजयानं प्रभावित केला. अवघा 3-4 धावा खर्च करत असताना मयूर आणि क्रिस सारख्या एका नामवंत फलंदाजांना त्याने तंबू सासऱ्याला परतवलं. एकंदरीत 12 बॉल मध्ये 11 धावा पाहायला मिळाल्या. इथून 12 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता असेल 25 धावेची टीम जय महाराष्ट्र कोकण संघाला. तर बोलूया डीजे कडे. डीजे कडनं
असा मदतीने धावा फलक राखायचा आहे. 25 धावा बनवायच्यात. लो फुलटूस भूल होता. स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. बॅट्समन फसवलं गेलं. बॅट्समनला चकवलं घेतलंय. बॅट्समनचे फिरकी मैदानाच्या आतमध्ये आर्यननं घेतली आणि अगदी पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये 11 बॉल 25 आवश्यकता. 2 मोठे फटके आता मात्र आर्यनच्या विरोधामध्ये खेळायचे आहेत. टीमचं महाराष्ट्र कुकबन संघाचं बॅटर अनिकेतला साथीला आपल्याला बॅट्समन पाहायला मिळतात. आघाडीला आले सूरज, ते अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहेत. हाफ ट्रॅकर अडब्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केला. फटका इथे मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल केली जाणार नाही. चुकी आणखीन एका विकेटचं पतन. महाराष्ट्र कुकबन या संघाला आपल्याला पाहायला मिळाले. नवीन आलेले बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कुर्वेस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतात. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल अडबा बॅट ऑन स्ट्रेटला केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळाले. अडवतील व्यक्तीवर एक सिंगल कंप्लीट केले गेले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 13 या अंकावरती धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये हरियाणा चांगली गोलंदाजी केली. अगदी एकंदरीचा विचार केला तर डॉट बॉल रेस वाढवला गेला. टीम सोमनाथ सारसोली या संघाच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी उत्तरार्धामध्ये 36 धावा रोखण्यासाठी संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि अगदी 36 धावा रोखत असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला आक्रमण केले. फटका याही वेळेला मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षकाला पुन्हा एकदा शोधलं गेलंय. आणखीन एका विकेटचं पतंग. बॅटर आउट. खऱ्या अर्थानं प्रभावित केलं. पहिल्या षटकात शुभम नवघा 7 धावा खर्च केल्या. 2 विकेट मिळवल्या. त्यानंतर गोलंदाजीला विजय आले. विजय नवघा 4 धावा खर्च केल्या. 2 विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्या. आर्यन आले. आर्यन मात्र 2 धावा खर्च केल्या आणि तब्बल 3 विकेट मैदानाच्या आतमध्ये त्यांना प्राप्त केल्या. आता षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी सोमनाथ सारसोली या संघाच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रोहन बॉलिंग ट्रॅकवरती आल्यात. पॉइंट मध्ये फटका एक्झिक्यूट केला. फटका इथे मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षकाने चुकी केली. इनफिल्ड मध्ये एक सोपा झेल सुटला गेला. एक सिंगल त्या दरम्यान कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं
धावफलकावरती धाव आपल्याला पाहायला मिळाल्या 14 अंकावरती आता जिंकण्यासाठी 22 धावेची आवश्यकता आहे. 5 बॉल 22 धावा अर्थातच प्रत्येक बॉलवरती आक्रमक रूप धारण करावं लागेल. मोठा फटका खेळावा लागेल. बॅटिंग करत असताना कुर्वेश आणि त्याच्या साथीला कर्तव्य हे 2 बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, जिथे वाईट यॉर्करचा वापर केला गेला. गोलंदाज रोहन असा माध्यमातून हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक तांबेल. धावफलकावरती धावा 14 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता 4 बॉल 23 आवश्यकता. प्रत्येक बॉलवरती षटकाराची मोहर उमठावायच्या. हाफ ट्रॅकर बॉल होता, बॅट्सची लिडिंग एज घेतली आणि त्यानंतर बिहाइंड द विकेट कॅच अप्रतिम टिपलाय. बॅट्समनला परतावे लागते. आणखी एक धक्का टीमचे महाराष्ट्र 3 बॉल 21 आवश्यकता. ओपीस बॉल लॉफ्ट केला. याही वेळेला फटका मिस टाइम आहे. आणखीन एका विकेटचा पतंग धक्का बसतोय. 9वा टीम जय महाराष्ट्र कोकण संघाला बॅटर आउट. ओपीस बॉल होता, लॉफ्ट केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला आपल्याला पाहायला मिळाले, जिथे एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले गेले. आता मात्र शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे. फुलटॉस बॉल आला, कापट केला. आता मात्र कोणती धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. या मॅच जिंकले टीम श्री सोमनाथ क्रिकेट संघ सारसोली. या संघाने आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळाला आहे दोन्ही टीमचा. आणि इथे मॅच जिंकले टीम श्री सोमनाथ क्रिकेट संघ सारसोली. या संघानं वेल प्लेड बोट टीम. चांगला खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी या मॅचचा हिरो अर्थातच प्लेअर ऑफ द मॅचचा हिरो कोण ठरेल? जाणं बॉलिंग करत असताना षटक क्रमांक 3 हाताळला. अवघ्या 2 धावा त्यानं खर्च केल्या आणि 3 विकेट प्राप्त केल्या. तो आर्यन ठरतोय प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार.